मुंबईचा राजा मंडळाकडून भुलेश्वर राजाच्या मंडळाला आर्थिक मदत करण्यात आली. 3 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मुंबईत भुलेश्वरचा राजा मंडळाच्या गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान एक अपघात घडला होता. या अपघातामुळे मंडळ मोठ्या संकटात सापडले होते. या कठीण प्रसंगात गणेश गल्लीच्या मुंबईचा राजा मंडळाने पुढाकार घेत संकटात सापडलेल्या भुलेश्वरच्या राजा मंडळाला 3 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. गणेशोत्सवातील परस्पर सहकार्य, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारी जपत मुंबईचा राजा मंडळाने हे कौतुकास्पद पाऊल उचललंय. गणेशोत्सवासाठी आज गणेश मंडळ प्रशासनाची संयुक्त बैठक आहे. पुण्यातील सर्व गणेश मंडळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. महापौरांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळाची ही बैठक आहे. गणेशोत्सव काळात पुणे पोलिसांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भात काही नियम लागू केल्याने यावर वादळी चर्चा आता होण्याची शक्यता आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळाची यावेळी महत्वाची बैठक होणार आहे. बातमी संभाजीनगरमधून. आणखी 9 नगरसेवकांच्या अपात्रतेवरती सुनावणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील हा प्रकार आहे. नगरसेवकांवर विविध 37 तक्रारी दाखल आहेत. तक्रारीच्या आधारे नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासंदर्भात आता मागणी केली जाते. त्यामुळे या मागणीला पुढे नेमकं काय घडामोडी घडतात, काय कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र एकूण 9 नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. आणखी 9 नगरसेवकांच्या अपात्रतेवरती आता सुनावणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील हा प्रकार आहे. नगरसेवकांवर विविध पद्धतीनं 37 तक्रारी दाखल आहेत. तक्रारीच्या आधारे नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी होती. बातमी पुण्यातून आहे. पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आलंय. उपोषणाचा आज 12वा दिवस आहे. 4 आंदोलकांची प्रकृती मात्र आता खालावली. सरकारने 2011 मध्ये घेतलेला शासनाने निर्णय लागू करण्यास विविध 40 मागण्यांसाठी मांजरी येथील स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृह येथे विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. सलग 12वा दिवस आहे उपोषणाचा. हा 12वा दिवस असल्याने 4 आंदोलकांची प्रकृती आता खालावली. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला. आदिवासी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्र्यांसोबत भेटण्याची शक्यता आहे. पुण्यात खड्ड्यांमुळे मुलांच्या मृत्यूप्रकरणी मृत मुलाच्या वारसांना नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करा. स्थायी समितीच्या अध्यक्षांची आयुक्तांकडे ही मागणी. सूस म्हाळुंगे रस्त्यावर रिषभ पाटोळेचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यावरील खड्डे किंवा उघड्या गटारामुळे कोणाचे मृत्यू झाल्यास 6 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाटोळे कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आता देण्यात आले. पुण्यात खड्ड्यांमुळे मुलांच्या मृत्यू प्रकरणी अत्यंत महत्वाची ही अपडेट आहे. नुकसान भरपाईची प्रक्रिया आता सुरू करा अशी मागणी आता करण्यात आली. या संदर्भात पुढे काय घडामोडी घडतात, स्थायी समितीच्या अध्यक्षांनी ही मागणी केली, आयुक्तांकडे ही मागणी केली. सूस म्हाळुंगे या रस्त्यावर रिषभ पाटोळेचा मृत्यू झाला होता. मात्र याच संदर्भात आता भरपाईची मागणी करण्यात आली. पुण्यात खड्ड्यांमुळे मुलांचा देखील मृत्यू झाला. त्या मृत्यू प्रकरणी आता नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करा अशी मागणी करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.